40 में वाचतो सुवर्णलक्षण. येशूने तिला म्हटले, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पावशील असे मी तुला सांगितले नव्हते काय? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू एका स्त्रीला म्हणजे मार्था तिचं नाव, तिला एक गोष्ट सांगत आहे. एका गोष्टीची तो तिला आठवण करून देत आहे की मी तुला सांगितले नव्हते काय? विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पावशील. येशू तिला आठवण करून देतोय. याचा अर्थ येशूने हे शब्द तिला अगोदर कधीतरी सांगितले होते. अगोदर तिने हे शब्द येशूकडून ऐकले होते. अगोदर तिला या शब्दांविषयीची भूमिका येशूकडून तिला कळाली होती. फक्त येशू तिला आता जे आपण वचन वाचलेलं आहे, आता जे आपण वचन शिकत आहोत, या भागामध्ये आणि या परिस्थितीमध्ये प्रभू येशू तिला पुन्हा एकदा त्या वचनांची आठवण करून देतोय, जी वचन अगोदर येशूने तिला कधीतरी सांगितलं होतं. मार्था ही स्त्री, हिचं कुटुंब आहे, हिला एक बहीण आहे अजून जिचं नाव आहे मरिया, आणि हिला एक भाव आहे जिचं नाव आहे लाजर. असं 3 जणांचं मिळून कुटुंब राहतं बेथानिया गावामध्ये. आणि हे गाव एक असं गाव आहे की ज्यामध्ये हेच कुटुंब असं होतं जे येशूवरती विश्वास ठेवायचं, आणि बाकीची जी इतर यहुदी लोक होती, बाकीची जी इतर लोक होती ती येशूवर विश्वास ठेवायची नाही. कारण त्यावेळेच्या लोकांनी, त्यावेळेचे जे शास्त्री परुषी, त्यावेळेचे जे धर्मपंडित आणि धर्मपुढारी, ही लोक जी होती, यांनी येशूच्या शब्दांचा उलट अर्थ सांगून किंवा येशूच्या शब्दांचा किंबहुना वाक्यांचा चुकीचा अर्थ घेऊन लोकांमध्ये ते पसरवायचे आणि लोकांमध्ये येशूच्या संदर्भात राग, द्वेष आणि कटुता निर्माण करायचे. कारण शास्त्री आणि पुरुषांच्या मागे लोक न जाता ती येशूच्या मागे चालली होती, आणि येशूच्या मागे जात असल्यामुळे शास्त्री आणि पुरुषांना ही गोष्ट पचायची नाही, ही गोष्ट त्यांना रुचायची नाही की आम्ही वर्षानुवर्ष शास्त्रांचा अध्ययन करण्यामध्ये, शास्त्रांचा अभ्यास करण्यामध्ये घालवली, पण हा येशू जो कवळा तरुण मुलगा आहे, कारण येशूने ज्या वेळेला या पृथ्वीवरती परमेश्वराच्या कार्याला आरंभ केला त्यावेळेला तो जवळपास 31-32 किंवा 33 वर्षाचा होता. आणि अशा वेळे अशा एक मनुष्य जो आपल्या तरुणावस्थेमध्ये आहे आणि तो देवाच्या राज्याची रहस्य सांगतोय, देवाच्या राज्याच्या गूढ गोष्टी आणि गूढ गोष्टींची तो उकल करून देतोय, आणि इकडे आम्ही आमच्या आयुष्याचं अर्ध आयुष्य परमेश्वराचे शब्द समजावण्यासाठी, परमेश्वराच्या शब्दांचा अर्थ शिकून घेण्यासाठी बरीच वर्ष घालवली, परंतु आम्हाला लोकांना समजून देता आलं नाही आणि आम्हाला लोकांना समजावता आलं नाही. पण हा येशू अगदी सहजरित्या सांगतोय आणि लोक त्याचा मागोवा घेत आहेत, लोक त्याचा पाठलाग करतायत, लोक त्याचं अनुकरण करतायत, लोक त्याचा अनुयायी पाहायला बघतायत, लोक त्याचा शिष्य बनायला पाहतायत. आणि इकडे आम्ही वर्षानुवर्ष घालवले आणि आमच्या मागे 10 माणसं सुद्धा नाही, त्याच्या मागे हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उसळलेला आहे आणि आमच्या मागे 10 माणसं सुद्धा नाही. आमचं ऐकायला, आमचं समजायला आणि आमचे अनुभव पाहायला आमच्या मागे 10 माणसं पण नाही, पण येशूच्या मागे हजारोंच्या संख्येने लोकसमुदाय चाललेला आहे. मग आता या लोकसमुदायाला येशूपासून अलिप्त कसं करायचं, येशूपासून या समुदायाला तोडायचं कसं? ते येशूच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढून लोकांमध्ये पसरवायचा, लोकांमध्ये येशूच्या संदर्भात द्वेष निर्माण करायचा, लोकांमध्ये येशूच्या संदर्भात राग निर्माण करायचा आणि लोकांना येशूपासून तोडायचं, असा एक कलमी कार्यक्रम त्यांचा होता. लोकांमध्ये हा चुकीचा समज पसरवल्यानंतर बेथानिया गावातली लोक येशूच्या विरोधात गेली, इतकी विरोधात गेली की येशूला ती लोक दगडमार करायला पाहत होती, येशूला ती जीवे मारायला पाहत होती. पण या बेथानी गावामध्ये हे असं कुटुंब होतं जे येशूवरती विश्वास ठेवायचं. त्यांना पूर्ण खात्री होती की येशू हा साधा सुद्धा माणूस नाहीये, तर देवाने पाठवलेला आमचा मसीहा आहे. त्यांचा पूर्ण विश्वास होता या गोष्टीवरती, आणि म्हणून ते कुटुंब येशूचं नीट ऐकायचे, काळजीपूर्वक ऐकायचे. ते येशूचा कोणताही शब्द खाली पडू देत नव्हते. ते येशूवरती विश्वासून असायचे आणि येशूचं काळजीपूर्वक ऐकायचे. येशूला योग्य तो प्रतिसाद या कुटुंबाच्या द्वारे मिळायचा. बेथानिया गावामध्ये अन्य लोक ज्या पद्धतीने येशूशी वागतात त्याच्या अगदी विपरीत हे बेथानीतलं हे कुटुंब म्हणजे लाजराचं कुटुंब येशूशी अगदी चांगलं आणि व्यवस्थितरित्या वागायचं. येशूला योग्य तो प्रतिसाद ते द्यायचे आणि म्हणून येशू त्यांची गाठभेट घ्यायचा. येशूचं या कुटुंबावर प्रेम होतं की अख्खं गाव येशूच्या विरोधात आहे आणि गावाच्या विरोधाला न जुमानता हे एक कुटुंब येशूवरती पूर्ण विश्वासून होतं.
आणि म्हणून येशूचं यांच्यावरती एक वेगळ्या पद्धतीचं प्रेम होतं, या कुटुंबावरती येशूचं प्रेम होतं. एवढंच काय, तर लाजराला येशूचा मित्र म्हणून संबोधलं जायचं. म्हणजे इतकी त्यांची जवळीक झाली होती, इतकं त्यांचं बॉन्डिंग आपसामध्ये झालं होतं. आणि बायबल असं म्हणतं, येशू ख्रिस्त त्यांना देवाच्या राज्याच्या गहन गोष्टी सांगायचा, गहन गोष्टी समजवायचा. आणि हे लोक अगदी काळजीपूर्वक ऐकायचे की येशू काय बोलतोय, येशू आज काय सांगतोय, आज काय तो नवीन गोष्टींची उकल करतोय, आज तो कुठलं रहस्य आपल्या समोर ठेवतोय. असं बरंच ते काळजीपूर्वक अगदी कटाक्षतेने ते ऐकायचे. आणि मग असं झालेलं आहे की एक वेळ अशी होती की येशू ख्रिस्त एका गावातून दुसऱ्या गावात सुवार्ता करत असताना, परमेश्वराच्या राज्याची घोषणा करत असताना, इकडे बेथानिया गावामध्ये त्याचा मित्र लाजर आजारी पडतो. आणि आजारी पडल्यानंतर तो मरण पावतो, त्या आजारामध्येच मरण पावतो. ज्या वेळेला लाजर आपल्या आजाराच्या अंतिम टप्प्यामध्ये असतो, शेवटच्या घटकेमध्ये, त्यावेळेला लाजराच्या बहिणी येशूला निरोप पाठवतात, कारण येशूचं त्याच्यावरती प्रेम आहे. आणि जर येशूला कळलं की लाजर अगदी आपल्या आजाराच्या अंतिम टप्प्यात आहे, तर येशू इकडे येईल आणि लाजरासाठी काहीतरी करेल, लाजराला तो वाचवेल, लाजराला बरं करेल. बरंच काही त्यांच्या मनामध्ये आशा होती आणि त्या अनुषंगाने त्यांनी येशूकडे निरोप पाठवला. येशूला ज्या वेळेला निरोप मिळाला, येशू आपल्या जागेवरून हलला नाही, येशू हाय तिथेच राहिला. बायबल असं म्हणतं, जेव्हा निरोप मिळाला त्याच्या अधिक 2 दिवस तो तिथेच होता, अजून 2 दिवस तो तिथेच राहिला होता. आणि ज्या वेळेला लाजर मेला, ज्या वेळेला येशूला निरोप मिळतो, त्याच वेळेला लाजर मरतो. त्याची अंत्यविधी होते यहुदी शास्त्रांप्रमाणे, आणि त्याला कबरेमध्ये प्रेत वस्त्रांमध्ये गुंडाळून आणि त्याच्या मुखाला, त्याच्या तोंडाला रुमालाने वेष्टून त्या कबरेमध्ये ठेवलं जातं. आणि मग 4 दिवस पूर्ण होतात. 4 दिवस जेव्हा होतात, तेव्हा येशू ख्रिस्त बेथानिया गावामध्ये येतो. त्या गावामध्ये, ज्या गावामध्ये त्याला विरोध होता, त्या गावामध्ये, ज्या गावामध्ये नुकताच त्याला दगडमार होणार होता, त्या गावामध्ये, ज्या गावामध्ये नुकताच त्याला त्याच्या जीवावरती ही लोक उठलेली. आणि म्हणून येशूची शिष्य परत बेथानिया गावामध्ये जायला घाबरत होती. त्यांना असं वाटलं की आताच आपल्यावरती दगडमार होणार होता आणि आपण पुन्हा कशाला त्या गावामध्ये चाललोय. येशू म्हणाला, नाही, तो मेलाय, त्याला मला उठवायला जायचंय. तेव्हा येशूच्या शिष्य म्हणजे, चला आपण पण मारायला जाऊ. ते घाबरत होते, कारण त्यांनी पाहिलं होतं की बेथानिया गावामधल्या लोकांमध्ये फार मोठा असंतोषाचं वातावरण आहे, चीड आहे त्यांना, कारण शास्त्र्यांनी पुरुषांनी चुकीचा अर्थ सांगून त्या लोकांना भडकवलेलं आहे आणि येशू पासून त्यांना तोडलेलं आहे. येशू जातो त्या कबरेच्या इकडे, ज्या कबरेमध्ये लाजराला 4 दिवस झाले ठेवलेला आहे. आणि तिकडे लाजराच्या बहिणी असतात, मार्था, मरिया, आणि तिकडे यहुदी लोक असतात. यहुदी लोक फक्त बघत असतात की काय चाललंय याचं, आज काय सांगतोय हा, आज काय बोलतोय हा, आज काय करतोय हा. त्यांचे ते असंतोषाच्या दृष्टीने येशूकडे बघताय. जणू काय ते तमाशा बघायला आल्या समान आहे की बघूया काय करतोय आज. आणि आपसामध्ये त्यांची कुजबूज चालू आहे. हा तोच आहे ना, ज्याने आंधळांचे डोळे उघडले. मग ह्याला याच्या मित्राचं मरण थांबवता आलं नाही का, ह्याला याच्या मित्राचा आदर करता आला नाही का. एकमेकांमध्ये हिनवून बोलतायत येशूकडे त्यांची करडी नजर आहे, येशूकडे त्यांच्या असंतोषाची दृष्टी आहे, येशूकडे ते चिडीच्या नजरेने आणि येशूकडे द्वेषाच्या नजरेने ते पाहत आहेत. आता बघूया काय करतोय हा. तेव्हा येशू म्हणतो की या कबरेवरची धोंड बाजूला काढा. त्यावेळेची कबर म्हणजे गुफा असायची, ज्या आता आपण कबरी बघतो जमिनीवरच्या, त्यावेळेच्या तशा नव्हत्या. त्यावेळेला एक गुफा असायची, एक रूम असायचा 10 बाय 10चा, जेवढ्या रूम मध्ये आपण जिवंत असताना राहतोय. ते मेल्यावरती ते 10 बाय 10च्या रूम मध्ये राहायचे आणि 10 बाय 10च्या त्या गुफेमध्ये ठेवलं जायचं. आणि त्यावेळेच्या शास्त्रांप्रमाणे त्या कबरेवरती एक फार मोठी धोंड ठेवली जायची, अशासाठी की जो आतमध्ये मृतदेह आहे तो जेव्हा वैज्ञानिक शास्त्रानुसार आपल्या सडायला लागेल तेव्हा त्याची दुर्गंधी येईल, तेव्हा ती दुर्गंधी गावामध्ये पसरता कामा नये म्हणून ती त्या गुहेच्या तोंडावर एक फार मोठी धोंड ठेवली जायची. तेव्हा येशू म्हणाला, ही धोंड काढा. कबरेवरच्या मुखावरती ही जी धोंड ठेवलेली आहे, या धोंडेला काढा. तेव्हा लाजराची बहीण मार्था म्हणते, काढू नका, भावाला मरून 4 दिवस झालेले आहेत. वैज्ञानिक शास्त्रानुसार 4 दिवस झाले, याचा अर्थ ती बॉडी कुजली असणार, ते मृतदेह कुजला असणार, अवयव सडले असणार, त्याच्या आतमध्ये विषाणू वायू तयार झाले असणार. बरेच विषाणू वायू तयार होतात आणि एक विचित्र पद्धतीचा दुर्गंधी येणार. धोंड जर काढली, अचानक दुर्गंधी येणार. तुम्हाला तर माहिती असेल, तुम्ही जर घरामध्ये साफसफाई करणारे आहात, तुम्ही मुंबई शहरामध्ये राहता, एक घुस मेल्यावरती किती वास येतो. तो त्या अख्खा तो प्रेत आहे एका माणसाचा. 4 दिवस त्याच्या शरीराने श्वास घेतलेला नाहीये. बायबल असं म्हणतं की ती धोंड अशासाठी ठेवली जायची की हवा आरपार होता कामा नये. 4 दिवस तो शरीर बिना हवेचा आतमध्ये आहे.
4 दिवस तो शरीर प्रेत वस्त्रांनी गुंडाळलेलं आणि तोंड रुमालाने वेष्टलेलं अशा पद्धतीमध्ये आहे. 4 दिवसामध्ये त्याच्या शरीराच्या कुठल्याच पेशीने हालचाल केली नाही. 4 दिवसामध्ये त्याचा नख सुद्धा वाढला नसेल, त्याच्या डोक्याचा केस सुद्धा वाढला नसेल, रक्ताचं भिसरण सुद्धा झालं नसेल, त्याच्या शरीराने श्वास सुद्धा घेतला नाहीये, कारण तो मृत आहे. तो आजारी होता आणि आजारी अवस्थेमध्ये, आता तो आजारी होता याचा अर्थ स्पष्ट आहे की आजारी असा तगडा माणूस कधी असा आजारी होऊन मरत नाही. तो पहिला झुलतो, तातडीला खिळतो, तेव्हा जाऊन तो मरतो, तेव्हा जाऊन त्याला मृत्यूला सामोरं जावं लागतं. आणि असा तो लाजर 4 दिवस मरून पडलेला आतमध्ये आहे. लाजराच्या बहिणी ढसाढसा रडत आहेत. लाजराच्या बहिणींकडे आता कोणी कर्ता पुरुष नाहीये, म्हणून यहुदी लोक, त्याच्या गावातली आतली लोक येशू त्या लाजराच्या बहिणीला सांत्वन द्यायला आलेले. येशू सांगतो धोंड काढा, ती सांगते नका काढू, काढलं तर असं होईल, असं होईल, असं होईल. आणि यहुदी लोक बघताय आता हा काय करतोय, आता काय करतोय, आता काय नवीन सांगतोय, बघूच आता, बघूया आपण, बघूया. पहिला सुटला. त्यांना त्याच वेळेला येशूला मारायचं होतं, पण माहोल दुःखाचा होता, प्रसंग दुःखाचा होता, म्हणून ते येशूला मारू शकले नाही. एवढे त्यांच्या हृदयामध्ये येशूविषयी या धर्मपंडितांनी आणि धर्मपुढाऱ्यांनी चीड निर्माण केलेली की ते येशूला दगडमार करू इच्छित होते. ते येशूला जीवे मारण्याचा कट रचत होते. आणि आता अख्खाचा अख्खा येशू त्यांच्या पुढ्यात आहे. त्यांच्या हातापायाला आग होते, पण करणार काय? माहोल दुःखाचा आहे, प्रसंग दुःखाचा आहे, ते बहिणी रडत आहे. नंतर बघूया आपण. आता जर यांनी काय केलं ना, आता हा काय बोलला ना, आता जर यांनी काय असं केलं, बघतोच आम्ही, गावातनं बाहेर जायला देणार नाही. येशू सगळं ओळखून, अरे तुम्हाला काय माहिती, ज्याच्याशी तुम्ही खेळायला जातोय तो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक. येशू सांगतोय धोंड काढा, तेव्हा ती म्हणजे नका काढा. आणि बाकीचे लोक बघतात काय चाललंय यांचं, याचं एवढं प्रेम होतं याच्या घराण्यावरती, मग असं करायचं ना, मग तसं करायचं ना, मग असं झालं नाही ना, मग तसं झालं नाही. त्यांचं बोलणंच काम आहे. येशू सांगतो मार्थाला, मी तुला सांगितले नव्हते का विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाशील. मी तुला सांगितले नव्हते का, याचा अर्थ येशूने हे शब्द अगोदर कधीतरी तिला सांगितले होते. कधीतरी देवाच्या राज्याचे रहस्य समजावताना येशूने हे वाक्य वापरलं होतं. कधीतरी देवाच्या राज्याच्या विश्वासाच्या संदर्भात सांगत असताना आणि त्याच्या विश्वासाच्या सामर्थ्य पटवून देत असताना येशूने कधीतरी हे वाक्य या घराण्यामध्ये, या कुटुंबासमोर वापरलेलं होतं. आणि हे वाक्य त्यांनी येशूच्या तोंडून अगोदर कधीतरी ऐकलं होतं. फक्त एवढंच आहे की प्रसंग मोठा असल्याने, प्रसंग बाका असल्याने त्यांना परमेश्वराच्या वचनांची विसर पडलेली आहे की परमेश्वर काय बोलला होता, परमेश्वराचे शब्द काय सांगतात, तो त्याच्या शब्दांचा किती पक्का आहे, हे सगळे ते विसरले होते. कारण प्रसंग बाका आहे, प्रसंग दुःखाचा आहे. डोंगरा एवढं दुःख त्यांच्या हृदयावरती किंवा जीवनावरती आहे, ते सैर भरलेले आहे. म्हणून त्यांना समजत नाहीये, म्हणून त्यांना समजत नाही की ते कोणाला नाकारायला जात आहे. त्यांना समजत नाही की कोणाच्या शब्दाला ते काट देत आहेत, कोणाच्या शब्दाला ते अडवत आहेत. सर्व समर्थ देवाचा पुत्र, या जगाचा तारणारा, जो समस्त मनुष्य जातीच्या पापांच्या क्षमेसाठी जो क्रूसावरती प्राण देणार आहे, तो म्हणतोय धोंड काढा. आणि ही सांगते काढू नका. म्हणजे याचा अर्थ ती त्याच्या शब्दाला रोखते, त्याच्या शब्दाला अडवायला जाते. का? कारण तिला हे माहित नाही की ती काय बोलते, तिला समजत नाहीये. कारण डोंगरा एवढं दुःख तिच्या जीवनामध्ये आहे आणि डोंगरा एवढ्या दुःखापुढे ती परमेश्वराच्या अफाट सामर्थ्याला कानाडोळा करते, तिचं लक्षच नाहीये. तेव्हा देव लक्षात आणून देतो, देव तिला हे ओळखून देतो की मी तुला सांगितले नव्हते काय, मी तुला शिकवलं नव्हतं काय, मी तुला समजावलं नव्हतं काय, विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाशील. हीच मार्था धोंड काढण्याची परवानगी देते. हीच मार्था धोंड काढायची परवानगी देते. सांगते काढा. मला आता आठवलं काय बोलला माझा प्रभू. मला आठवलं की परमेश्वर माझा प्रभू विश्वासाच्या सामर्थ्याविषयी बोलताना काय म्हणाला, माझा प्रभू विश्वासाच्या सामर्थ्यांच्या साक्षींविषयी बोलताना काय म्हणाला. मला आठवलं, हा होऊ शकतं. काढा धोंड. ती जी पहिली नकार देत होती, जी पहिली अटकाव करत होती, जी देवाच्या शब्दांना थांबवून पाहत होती, ती आता तिला आठवलेलं आहे आणि म्हणून ती धोंड काढायची परवानगी देते आणि धोंड काढली जाते. काय वाटतं, धोंड काढल्यानंतर सगळं असंच नव्हतं वातावरण, दुर्गंधी येत असणार हे तिने पहिलेच सांगितलं होतं. धोंड काढली याचा अर्थ स्पष्ट आहे की दुर्गंधी येणारच. यहुदी लोकांनी नाक दाबलं असेल आणि लाजराच्या बहिणी मार्था आणि मरिया त्यांनी नाक दाबलं नसणार, कारण त्या भावाशी त्याचं एक वेगळं नातं आहे, पण त्यांनी दाबलं नसणार. पण यहुदी लोकांनी जे तिकडे सांत्वनासाठी म्हणून वरकरणी आले होते, जे येशूकडे द्वेषाच्या नजरेने पाहत होते, त्यांनी मात्र नाक दाबलं असेल, कारण दुर्गंधी येणार हे ती पहिलेच बोलली होती. 4 दिवस झाले, हे तर प्रसिद्ध होतं, जग जाहीर होतं आणि सगळे लोक आपसामध्ये विचार करतात काय चाललंय यांचं.
काय चालेल? कोणी सांगितलं ना या कबरेवरची धूळ बाजूला काढायला? एवढा प्रचंड घाणेरडी दुर्गंधी सुटलेली आहे. यांना समजतंय का? यांना अक्कल आहे का? यांना हे आहे का ते आहे का? पण त्यांना माहित नाही. त्यांचा बाप त्यांच्या समोर उभा होता. त्यांनी प्रार्थना केली. ती धूळ बाजूला सरत असताना देवाकडे तो म्हणाला, हे बापा, तू माझं नेहमी ऐकतोस म्हणून मी तुझे आभार मानतो, आणि आताही तू माझं ऐकणार ह्याच्याविषयी सुद्धा मी आभार मानतो. आणि हे शब्द मी अशासाठी मोठ्याने बोलतोय की हे जे बाजूला जे द्वेषाच्या नजरेने माझ्याकडे पाहतात त्यांना समजावं की तू मला पाठवलेला आहेस. तोपर्यंत धूळ बाजूला सरते, दुर्गंधी पसरते, दुर्गंधी सुटायला लागते. आणि हाच येशू सर्वसमर्थ देवाचा पुत्र त्या मरून पडलेल्या 4 दिवस मरून पडलेल्या माणसाला नावानिशी हाक मारतो, लाजरा बाहेर ये. 4 दिवस मरून पडलेला लाजर जसा बाहेर येतो आणि यहुदी लोक अवाक राहतात. अरे हे काय झालं? हा तोच माणूस आहे ज्याची आम्ही अंतिम क्रिया केली होती. कारण त्यावेळेला यहुदी शास्त्रानुसार अंतिम क्रिया करत असताना जेव्हा एका प्रेताला कबरेमध्ये ठेवतात तेव्हा त्याला सुगंधी द्रव्य लावून ठेवतात आणि मग त्याला तागाच्या वस्त्रांमध्ये गुंडाळतात आणि शास्त्र लेखांप्रमाणे त्याला कबरेमध्ये ठेवून येतात. ही तीच लोक होती जी त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं की लाजर जसाच्या तसा बाहेर आलाय. तेव्हा येशूने सांगितलं, याला प्रेत वस्त्राने जे गुंडाळलेले त्याला मोकळं करा, याचं तोंड जे रुमालाने बांधलेले याला मोकळं करा, याला जाऊ द्या. आणि तिकडे यहुदी लोक जी द्वेषाच्या नजरेने पाहत होती, जी त्याच्याकडे रागाच्या नजरेने पाहत होती, ती अवाक राहिली. हे आश्चर्यचकित आहे, हे अभूतपूर्व आहे. आणि हे करणारा कोणी साधा सुद्धा माणूस नाही, तर हा खरोखरच देवापासून आलेला तारणारा बायबल म्हणतं की जितके लोक त्याला विरोध करायचे त्याच्यातील पुष्कळ लोकांनी, म्हणजे जवळपास 75 ते 80% लोकांनी येशूवरती विश्वास ठेवला. जे पहिले विरोधाच्या नजरेने बघत होते, जे पहिले द्वेषाच्या नजरेने बघत होते. आणि 20% जे असतात ते असतातच, ते आज पण आहे. त्यांचं किती झालं, त्यांच्या समोर काही कितीही झालं, अद्भुत कृत्य घडली तरी त्यांचं म्हणजे दगडच, त्यांना काय फरकच पडत नाही, त्यांना काही समजतच नाही. अशा पद्धतीची लोक. पण 80% लोकांनी, जवळपास 100 मधल्या 80% लोकांनी येशूवरती विश्वास ठेवला, जे पूर्णपणे त्याला नकारत होते, पूर्णपणे त्याचा द्वेष करत होते आणि ते रागाच्या नजरेने त्याला पाहत होते. शिकण्यासारखा आज असा की येशूने तिला आठवण करून दिली की मी तुला सांगितलं नव्हतं का, विश्वास ठेवशील तर त्याला तू देवाचे गौरव पाशील. विश्वास ठेवणारा माणूस हा देवाचे गौरव नेहमी पाहतो. हे परमेश्वराच्या मुखातून निघालेले शब्द आहेत. परमेश्वर आपल्या शब्दांविषयी इतका पक्का आहे की तो म्हणतो की आकाश आणि पृथ्वी नाहीशी होती, एक वेळ ती नाहीशी होती, पण माझ्या मुखातून निघालेल्या शब्दांचा काना मात्रा सुद्धा रद्द होणार नाही. इतका तो त्याच्या वचनांचा पक्का आहे, इतका तो आपल्या वचनांना गांभीर्यतेने घेतो, इतका तो आपल्या वचनांविषयी संवेदनशील आहे. जुन्या करारामध्ये परमेश्वर आपल्या वचनांविषयी इतकं म्हणतो की जे शब्द मी बोललेलो आहे ते शब्द या पृथ्वीवरती ज्या कामासाठी मी त्यांना पाठवलेलं आहे ते काम पूर्ण केल्याशिवाय माझे शब्द माझ्याकडे परत येत नाही. मी जर म्हणालो हा बरा झालाच पाहिजे तर माझे शब्द त्याला बरा करूनच माझ्यापर्यंत परत येतात. मी जर म्हणालो की याला आशीर्वाद मिळालाच पाहिजे तर ते शब्द त्याला आशीर्वाद प्रदान करूनच माझ्याकडे परत येतात. त्याशिवाय ते अर्धवट काम करून परत येत नाही. कारण तो त्याच्या वचनांचा पक्का परमेश्वर, त्याला त्याच्या वचनांची पक्की खात्री आहे. तो म्हणते की विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील, असं मी तुला सांगितलं नव्हतं का. त्याचे शब्द आजही जिवंत आहेत, आजही त्याचे शब्द कार्य करत आहेत, आजही त्याच्या शब्दांमध्ये तितकीच प्रचंडता आहे आणि तितकंच प्रचंडतेचं सामर्थ्य आहे. ते तुमच्यावरती आहे. आज जर देव तुम्हाला सांगतोय याचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे येशूने मार्थाला आठवण करून दिली, आज देव तुम्हाला आठवण करून देतोय. आज देव तुम्हाला सांगतोय की विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. अजूनही कुठला तरी प्रश्न तुमच्या जीवनामध्ये अनुत्तरित असेल, अजूनही तुमच्या जीवनातील कुठली समस्या बिना निवारणाची असेल, पण परमेश्वर आज तुम्हाला मार्थेप्रमाणे आठवण करून देतोय, विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. आणि तिने विश्वास ठेवला, गौरव पाहिला. तिने विश्वास ठेवला आणि तिने गौरव पाहिला. विश्वास ठेवला हा तिचा विश्वास झाला कसा प्रगट की ज्या गोष्टीला तिने पहिला नकार दिला होता, ज्या गोष्टीसाठी तिने अटकाव केला होता, ज्या गोष्टीसाठी तिचं मन तयार नव्हतं, ती गोष्ट तिने केली विश्वासाने. ती म्हणाली धोंड काढू नका, पण जेव्हा परमेश्वर तिला आठवण करून देतो तिच्या सामर्थ्याविषयी, त्याच्या सामर्थ्याच्या विश्वासाच्या शब्दांविषयी, तेव्हा ती नकारलेली गोष्ट ती स्वीकारायला तयार होते. त्या पद्धतीने ज्या वेळेला तुम्हाला परमेश्वराचं वचन कळतंय की परमेश्वर म्हणतोय विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील, तर याचा अर्थ या शब्दानुसार तुम्हाला तुमचा विश्वास कृतीमधून परमेश्वराला दाखवायचा आहे. कृती करा. एक अशी कृती जी पहिली तुम्ही केली नाही पण आता करताय.
एक अशी मेथड, एक अशी प्रोसिजर, एक अशी कार्यप्रणाली जी पहिली तुम्ही केली नाही पण आता करताय. बहुतेक लोक विश्वास ठेवतात. मार्थेचा, मरियेचा आणि लाजराचा ईश्वर विश्वास होता. हे कुटुंब ईश्वर विश्वास ठेवणारं होतं. आणि ज्या वेळेला येशूने तिला सांगितलं की कबरेवरची धूळ काढा, याचा अर्थ असा नव्हता की मार्थेला येशूवर विश्वास नव्हता. मार्थेचा येशूवरती विश्वास होता. कारण मार्था अशी म्हणाली पहिल्या भेटीमध्ये की प्रभूजी, आपण जर इथे असता तर माझा भाऊ मेला नसता. आणि आता पण तुम्ही जे काही मागाल तर परमेश्वर तुम्हाला देईल, एवढं तिला माहिती होतं. प्रचंड सामर्थ्य होतं. परंतु जेव्हा कधी कधी जीवनामध्ये काही दुःख, काही प्रसंग, काही समस्या आणि काही संकट एवढा आ वाचून आपल्या समोर उभे असतात की त्याच्या पलीकडे परमेश्वर त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे, तो दिसत नाही आपल्याला. कारण आपण थेट त्या संकटांचा आणि त्या दुःखांचा आणि त्या प्रश्नांचा चष्मा थेट डोळ्यावरती लावतो. काळा चष्मा लावला तर उजेडात पण तुम्हाला काळच दिसणार आहे. काळा चष्मा लावून फिरत राहिला तर तुम्हाला भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा रात्र झाल्यासारखीच दिसणार आहे. त्या पद्धतीने एक विश्वासणारा माणूस विश्वासणारा असतो हे खरं आहे. पण ज्या वेळेला त्याच्या जीवनात एखादं संकट, एखादी समस्या, एखादा प्रश्न त्याच्या जीवनामध्ये येतो, जेव्हा एखाद्या परीक्षेला त्याला सामोरं जावं लागतं, तेव्हा तो हे विसरतो की जेवढं माझं संकट आहे, जेवढा माझा प्रश्न आहे, जेवढी माझी समस्या आहे, त्याच्यापेक्षा हजारो पटीने माझा परमेश्वर स्वर्गात तो तुम्हाला आठवण करून देईल. तेव्हा त्या आठवण करून दिलेल्या गोष्टींवरती तुम्ही प्रोसेस करा, त्याच्यामध्ये कृती करा, ती कार्यान्वित करा, त्याला सक्रिय करा. तर तुम्ही मार्थेच्या जीवनामध्ये घडलेली गोष्ट, जसं मार्थेने विश्वासाने कार्य केलं आणि देवाचं गौरव पाहिला, तसं तुम्हीही आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने गोष्ट आठवून दिल्यानंतर जेव्हा तुम्ही त्याच्यावरती कार्य कराल, त्याच्यावरती सक्रिय व्हाल, तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये देवाचे गौरव पाहाल. देवाचं राज्य हे विश्वासाचं राज्य आहे. जेवढा तुमचा विश्वास आहे त्याप्रमाणे घडतं. कारण परमेश्वर म्हणाला, जसा तुझा विश्वास आहे त्याप्रमाणे घडो. आपल्या विश्वासाच्या द्वारे परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये कार्य करत म्हणून प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू म्हणाला, तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ जे काही मागाल ते माझ्या स्वर्गातील पिता तुम्हाला देईल. त्याने दिलेले वचन तो पूर्ण कराव्यास समर्थ परमेश्वर आहे. तो आपल्या वचनांना पुरं करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पुरं करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. छातीवर हात ठेवा, डोळे बंद करा. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत. तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या पवित्र रक्तामध्ये या क्षणाला रद्द होत. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊ.